वेलकम इन MPSC एक्झाम गोल. एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. विषय आहे राज्यशास्त्र आणि टॉपिक आहे 1 संविधान सभेची स्थापना. यामध्ये प्रश्न पहिला, ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कोणत्या मिशन योजनेअंतर्गत संविधान सभेची स्थापना झाली? आणि अचूक उत्तर आहे कॅबिनेट मिशन. प्रश्न 2, कॅबिनेट मिशन योजना भारतामध्ये केव्हा आली? आणि अचूक उत्तर आहे 1946. कॅबिनेट मिशन योजना भारतामध्ये 1946 मध्ये आली. प्रश्न 3, 1946च्या कॅबिनेट मिशनमध्ये कोणत्या 3 मंत्र्यांचा समावेश होता? आणि अचूक उत्तर आहे 1 सर स्टॅफर्ड क्रिप्स हे भारत सचिव होते. 2 लॉर्ड पॅथिक लॉरेन्स व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते. 3 A.V. अलेक्झांडर हे कॅबिनेट सदस्य होते. या तिघांचा समावेश 1946च्या कॅबिनेट मिशनमध्ये करण्यात आलेला होता. नेक्स्ट, कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजेच त्रिमंत्री योजना केव्हा जाहीर करण्यात आली? आणि अचूक उत्तर आहे मे 1946. प्रश्न 5, संविधान सभेची स्थापना केव्हा झाली? आणि अचूक उत्तर आहे कॅबिनेट मिशन प्लॅननुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा व कोठे झाली? आणि अचूक उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्लीतील काउन्सिल चेंबरच्या ग्रंथालय इमारतीमध्ये करण्यात आली. नेक्स्ट, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? आणि अचूक उत्तर आहे संविधान सभेचे सर्वात जुने सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नेक्स्ट, संविधान सभेची दुसरी बैठक केव्हा झाली व त्यामध्ये कोणाची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली? आणि अचूक उत्तर आहे 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची दुसरी बैठक झाली, ज्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नेक्स्ट, आपली राज्यघटना कशी असावी याचा प्रस्ताव संविधान सभेमध्ये कोणी व केव्हा मांडला? आणि अचूक उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये आपली राज्यघटना कशी असावी हा प्रस्ताव मांडला. नेक्स्ट, संविधान सभेचा उद्देश काय होता? आणि अचूक उत्तर आहे भारतामध्ये दीर्घकाळ कोणत्याही प्रकारची अराजकता निर्माण होणार नाही अशा सुव्यवस्थितपणे देशाचे प्रशासन व्यवस्था चालवणारी राज्यघटना तयार करणे हा संविधान सभेचा उद्देश होता. नेक्स्ट, मागील वर्षातील प्रश्नपत्रिका संच PDF स्वरूपात उपलब्ध आहे. त्या संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नेक्स्ट, भारतीय संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? आणि अचूक उत्तर आहे 389. भारतीय संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते. त्यामध्ये ब्रिटिश प्रांतातील सदस्य 292, संस्थानिकांचे सदस्य 93 आणि मुख्य आयुक्तांचे सदस्य 4 अशी सदस्यांची विभागणी करण्यात आली होती. नेक्स्ट, संविधान सभेच्या सदस्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या सदस्यांची संख्या किती होती? आणि अचूक उत्तर आहे 33. नेक्स्ट, संविधान सभेमध्ये महिला सदस्यांची संख्या किती होती? आणि अचूक उत्तर आहे 15. नेक्स्ट, कोणत्या संस्थानांच्या प्रतिनिधीने संविधान सभेमध्ये भाग घेतला नाही? आणि अचूक उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद संस्थानाच्या प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये भाग घेतला नाही. नेक्स्ट, प्रांतांना किंवा संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संविधान सभेत प्रतिनिधित्व देण्यात आले. किती लाख लोकसंख्येसाठी साधारणपणे एक सदस्य निवडला गेला? आणि अचूक उत्तर आहे 10 लाख. 10 लाख लोकसंख्येसाठी साधारणपणे एक सदस्य निवडला गेला. नेक्स्ट, कोणत्या मिशन प्लॅननुसार व केव्हा संविधान सभेच्या निवडणुका झाल्या? आणि अचूक उत्तर आहे कॅबिनेट मिशन प्लॅननुसार जुलै 1946 मध्ये संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. नेक्स्ट, संविधान सभेच्या 389 सदस्यांपैकी किती सदस्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? आणि अचूक उत्तर आहे प्रांतांना नियुक्त केलेल्या 296 सदस्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. संविधान सभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये किती सदस्य निवडून आले होते? आणि अचूक उत्तर आहे काँग्रेसचे 208 सदस्य निवडून आले, मुस्लिम लीगचे 73, अपक्ष 8 आणि इतर पक्षांचे 7 असे सदस्य निवडून आले. प्रश्न 19, माउंटबॅटन योजना केव्हा जाहीर झाली? आणि अचूक उत्तर आहे 3 जुलै 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर करण्यात आली. नेक्स्ट, ब्रिटिश राजसत्तेने माउंटबॅटन योजनेला म्हणजेच भारत स्वातंत्र्य कायद्याला केव्हा मान्यता दिली? आणि अचूक उत्तर आहे 18 जुलै 1947. ब्रिटिश राजसत्तेने माउंटबॅटन योजनेला
18 जुलै 1947 रोजी मान्यता दिली. नेक्स्ट, माउंटबॅटन योजना काय होती? अचूक उत्तर आहे भारताची फाळणी आणि सत्तेच्या जलद हस्तांतरणासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारतात पाठवण्यात आले. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन यांनी आपली योजना सादर केली, ज्यामध्ये भारताच्या राजकीय समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध चरणांची रूपरेषा होती. सुरुवातीला सत्तेचे हे हस्तांतरण विभाजित भारतातील भारतीय सरकारांना डोमिनियन दर्जाच्या स्वरूपात दिले जाणार होते. माउंटबॅटन योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी मान्य केली होती. ही योजना भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 द्वारे अंमलात आणली गेली, जी ब्रिटिश संसदेने मंजूर केलेली होती. नेक्स्ट, माउंटबॅटन योजनेचे प्रमुख प्रस्ताव कोणते होते? आणि अचूक उत्तर आहे भारताची विभागणी भारत आणि पाकिस्तानमध्ये होईल. हा माउंटबॅटन योजनेचा प्रमुख प्रस्ताव होता. नेक्स्ट, माउंटबॅटन योजनेचे प्रमुख प्रस्ताव कोणते होते? भारताची विभागणी भारत आणि पाकिस्तानमध्ये होईल. त्याचबरोबर बंगाल आणि पंजाबची विभागणी केली जाईल आणि पूर्वोत्तर सरहद्द प्रांत आणि आसामच्या सिलेट जिल्ह्यात सार्वमत घेण्यात येईल. पाकिस्तानसाठी राज्यघटना तयार करण्यासाठी स्वतंत्र संविधान सभा स्थापन केली जाईल. रियासतांना एकतर पाकिस्तान किंवा भारताच्या अधिराज्यात सामील होण्याचा किंवा यथास्थितीत राहण्याचा पर्याय असेल. त्याचबरोबर 15 ऑगस्ट 1947 ही भारत आणि पाकिस्तानमध्ये सत्ता हस्तांतरणाची तारीख निश्चित करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारने जुलै 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मंजूर केला. त्यात माउंटबॅटन प्लॅनने मांडलेल्या प्रमुख तरतुदी होत्या. नेक्स्ट, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 काय आहे व तो कोणी मंजूर केलेला होता? आणि अचूक उत्तर आहे माउंटबॅटन योजनेअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 हा युनायटेड किंगडमच्या संसदेने मंजूर केलेला आहे, ज्यानुसार ब्रिटिश शासित भारताचे 2 भाग, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान असे विभागले गेले. हा कायदा 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेमध्ये सादर करण्यात आला आणि 18 जुलै 1947 रोजी मंजूर करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे विभाजन झाले. भारतीय घटनात्मक विकासादरम्यान ब्रिटिश संसदेने अनेक विधेयके मंजूर केली, परंतु 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा हा ब्रिटिश संसदेचा भारतासाठी शेवटचा परंतु सर्वात महत्त्वाचा कायदा होता. भारतीय स्वातंत्र्य कायद्याद्वारे भारताला ब्रिटिशांच्या 200 वर्षाच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळालेले होते. नेक्स्ट, भारतीय स्वातंत्र्य कायद्यान्वये संविधान सभेमध्ये कोणते बदल घडून आले? आणि अचूक उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य कायद्यान्वये संविधान सभेमध्ये 3 बदल घडून आले. त्यामध्ये पहिला बदल, संविधान सभेला म्हणजेच घटना समितीला पूर्ण सार्वभौम दर्जा मिळाला. 2, घटना समिती हे कायदेमंडळ बनले. 3, भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, त्यामुळे घटना समितीची संख्या कमी होऊन ती 299 इतकी झाली. नेक्स्ट, भारताच्या संविधान सभेची अन्य नावे कोणती किंवा संविधान सभेचा उल्लेख अन्य कोणकोणत्या नावांनी केला जातो? आणि अचूक उत्तर आहे 1, भारताची संविधान समिती, 2, भारताची घटना समिती, 3, भारताची घटना परिषद. नेक्स्ट, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नंतर संविधान सभेची संख्या किती झाली होती? आणि अचूक उत्तर आहे 299. भारतीय ब्रिटिश प्रांतातील सदस्य संख्या 229 होती. संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 होती आणि हे मिळून एकूण सदस्य संख्या 299 इतकी होती. नेक्स्ट, संविधान सभेच्या किती उपस्थित सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केलेली होती? आणि अचूक उत्तर आहे 284. संविधान सभेच्या 284 उपस्थित सदस्यांनी संविधान सभेवर स्वाक्षरी केलेली होती. नेक्स्ट, भारतीय संविधान सभेची स्थापना कशानुसार झाली? आणि अचूक उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना. भारतीय संविधान सभेची स्थापना कॅबिनेट मिशन योजनेनुसार झाली. नेक्स्ट, प्रस्तावित मूळ घटनेत एकूण सदस्यांचे विभाजन कसे ठरवण्यात आलेले होते? आणि अचूक उत्तर आहे ब्रिटिश प्रांताचे 292 प्रतिनिधी, मुख्य आयुक्तालय क्षेत्रातील 4 प्रतिनिधी आणि मूळ राज्यांचे 93 प्रतिनिधी अशी मूळ घटनेत एकूण सदस्यांची विभागणी ठरवण्यात आलेली होती. नेक्स्ट, भारतीय संविधान सभेने राज्यघटना कधी पास केली किंवा कधी स्वीकारली? आणि अचूक उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधान सभेने राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली. नेक्स्ट, डॉक्टर भीमराव आंबेडकर संविधान सभेवर कोठून निवडून आलेले होते?
आणि अचूक उत्तर आहे बंगालमधून. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे संविधान सभेवर बंगालमधून निवडून आले होते. नेक्स्ट, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? आणि अचूक उत्तर आहे व्ही एन राव. व्ही एन राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. नेक्स्ट, संविधान सभा ही घटना समिती म्हणून कार्य करत असे तेव्हा अध्यक्ष म्हणून कोण काम करत असत? आणि अचूक उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभा ही घटना समिती म्हणून जेव्हा कार्य करत होती त्यावेळेस तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. नेक्स्ट, संविधान सभा ही जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम करत असे तेव्हा अध्यक्ष म्हणून कोण काम करत असत? आणि अचूक उत्तर आहे जी व्ही मावळणकर. संविधान सभा ही जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम करत असे तेव्हा तिचे अध्यक्ष म्हणून जी व्ही मावळणकर हे काम करत असत. नेक्स्ट, संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली व तात्पुरती संसद केव्हापर्यंत चालू होती? आणि अचूक उत्तर आहे 24 जानेवारी 1950ला संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मान्यता देण्यात आली आणि ही तात्पुरती संसद 1952 पर्यंत चालू होती. नेक्स्ट, भारतीय संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? आणि अचूक उत्तर आहे 22 जुलै 1947. भारतीय संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. नेक्स्ट, संविधान सभेत प्रत्येक प्रांताला वाटप केलेल्या सदस्यांची संख्या ठरवण्यासाठी प्रतिनिधींच्या लोकसंख्येचे प्रमाण किती होते? आणि अचूक उत्तर आहे 10 लाख लोकसंख्या. नेक्स्ट, मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार का टाकला? अचूक उत्तर आहे मुस्लिम लीगला मुस्लिमांसाठी स्वतंत्र संविधान सभा हवी होती आणि म्हणून मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला. नेक्स्ट, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? आणि अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. नेक्स्ट, पहिल्यांदा घटना निर्मितीची संकल्पना कोणी मांडली? अचूक उत्तर आहे भारतीय साम्यवादी चळवळीचे प्रणेते व लोकशाहीवादाचे समर्थक मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये पहिल्यांदा घटना निर्मितीची संकल्पना मांडली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे निर्माते कोणाला मानले जाते? आणि अचूक उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. नेक्स्ट, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही फेसबुक पेज, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक यू.